प्रकल्प कार्यालय म्हणजे हे रोजंदारीवर आमच्या आश्रम शाळेवर आहे. तुमची जबाबदारी. नमस्ते सर्वांना, जय शिवराय. आपण आहोत जुन्नरला यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल येथे. आणि खरं तर 2 दिवसापूर्वी जुन्नर तालुक्यात जी दुर्दैवी घटना आणि जो निंदनीय प्रकार घडला, आमच्या एका जुन्नर तालुक्यातील शिवजन्मभूमीतील एका कन्येवर एका नराधमाने ज्या प्रकारे वार केले आणि ती भयानक पद्धतीने, गंभीर पद्धतीने या ठिकाणी जखमी आहे. आणि खरं तर एक शालेय शिक्षण घेणारी विद्यार्थिनी जी डेअरी डिप्लोमा त्या ठिकाणी करत होती आणि अतिशय चांगल्या पद्धतीने खरं तर आदिवासी आमच्या समाजातील एक विद्यार्थिनी अशा पद्धतीने शिक्षण घेत असताना एका चुकीच्या प्रवृत्तीच्या एका नराधमाने तिच्यावर अशा पद्धतीने जे वार केले, खरं तर हे सहन होणारे नाही. जुन्नर तालुक्यात असे प्रकार खरं तर पाहायला मिळत नाही. परंतु अलीकडच्या काळात वडगाव आनंद पण आता मध्यंतरी विद्यार्थ्यांच्या भांडणाची घटना त्या ठिकाणी घडली. आत्ता पण या ठिकाणी एका विद्यार्थिनीवर खरं तर निष्कारण अशा पद्धतीने एका नराधमाने वार केले. माझ्या निमित्तानं खरं तर पोलीस डिपार्टमेंटला ही विनंती राहील की आमच्या ह्या सावळे कुटुंबाला आणि खरं सावळे कुटुंब फक्त एकटंच नाही, की आमच्या प्रत्येक कुटुंबातील कन्या आहे, प्रत्येक कुटुंबातील मुलगी. साहेब, तुमच्या कुटुंबातील मुलगी समजून या आमच्या कन्याला न्याय द्यावा, आमच्या मुलीला न्याय द्यावा. आणि यांच्या कुटुंबात खरं तर आई एकट्याच असतात. म्हणून माझे प्रकल्प अधिकारी जे आहेत गोडेगाव विकास आदिवासी प्रकल्पाचे, त्यांनी पण ह्या मुलीचा संपूर्ण जबाबदारी आणि संपूर्ण खर्च प्रकल्प अधिकाऱ्यांनी करावा. ह्या कुटुंबाला अजिबात कुठलाही त्रास देता कामा नये. बिचारीचं हातावरचं पोट आणि त्याच खरं तर ज्या मुलीकडून त्यांनी स्वप्न पाहिली, जे आयुष्य पुढचं पाहिलं आणि मुलीवर अशा पद्धतीने जे वार केले हे खूप गंभीर आहे. कारण आम्ही मगाशी जे काही तिचे फोटोग्राफ्स पाहिले वार केले ज्यावेळेस तिला हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं, ते एकदम गंभीर प्रकार आहे. आणि खरं तर वायसेम हॉस्पिटल जुन्नर यांच्या माध्यमातून आज तिचा खरं तर तिला जीवदान मिळालं आहे. ती थोडी आता म्हणजे रिस्कच्या बाहेर आलेली आहे, परंतु हॉस्पिटलचे आणि डॉक्टरांचे प्रयत्न आहेत, नक्कीच यांच्यामुळे तिला जीवदान मिळते. परंतु या माध्यमातून माझी खरं तर पोलीस डिपार्टमेंटला ही मनापासून शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याच्या वतीने आम्ही एकटे कार्यकर्ते म्हणून आमची मागणी नाही, संपूर्ण जुन्नर तालुक्याच्या वतीने पोलीस डिपार्टमेंटने अशा नराधम कुणीही असो, अशा नराधमांचा त्या ठिकाणी कायदेशीर कठोर कारवाई केली पाहिजे. आणि जुन्नर तालुक्यात शाळा असतील, कॉलेज असतील, यांच्या बाहेर येणारे जे रोडरोमिओ असतात, ज्यांचं काहीच कारण नाही शाळेमध्ये यायचं, ज्यांचं ॲडमिशन नाही, अशांवर पण आळा घालण्याची फार गरज आहे. असे प्रकार फार वाढत चाललेत. माझी पुन्हा एकदा या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटला विनंती राहील. धन्यवाद.